अगदी प्राचीन काळापासून माणूस दूध आणि दुधाचे पदार्थ पोषणासाठी खात आलाय. आबालवृद्ध प्रत्येकाला साम्य असणारे हे दूध जर आपण योग्य प्रमाणात, योग्य प्रकारे आणि योग्य वेळेला घेतलं तर साक्षात अमृतासम फायदेशीर ठरतं. पण आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला काही गोष्टी सांगणार आहे. त्या गोष्टी जर तुम्ही सुद्धा करत असाल तर अमृतासमान हेच दूध तुम्हाला घातक ठरतंय. आणि ह्याच्यातूनच मग अजीर्ण, अम्लपित्त, सोरायसिस, त्वचेचे विकार, ॲलर्जीज, संधिवात, आमवात ह्या आजारांना तुम्ही निमंत्रण देता. चला तर बघूयात दूध घेताना तुम्ही कोणत्या चुका करताय. आयुर्वेदामध्ये विरुद्ध आहार नावाची एक गोष्ट सांगितलेली आहे. म्हणजेच कुठलाही एखादा पदार्थ जो पोषक आहे, आरोग्याला चांगला आहे, तोच पदार्थ जर दुसऱ्या एखाद्या पदार्थाबरोबर आपण एकत्र करून घेतला आणि त्यावेळेला जर त्याच्यामुळे शरीराला, आरोग्याला अपाय निर्माण व्हायला लागला तर ह्यालाच आयुर्वेद विरुद्ध आहार किंवा आपण ह्याला डेंजरस फूड कॉम्बिनेशन असं म्हणू शकतो. आणि ह्या विरुद्ध आहाराच्या लिस्टमध्ये दुधाचं नाव बऱ्याच वेळेला आलेलं आहे. कारण दूध हे खूप सेन्सिटिव्ह आहे. दुधाचा अनेक पदार्थांशी वैर आहे. अगदी कॉमन एक्झाम्पल घेऊयात. आपण बऱ्याच वेळेला दूध आणि फळं एकत्र करून खातो. मग मिल्कशेक असू दे, फ्रूट शेक असू दे, केळीचं शिकरण बनवताना किंवा आमरसामध्ये सुद्धा अनेक जण दूध घालून ते खातात. पंचामृत बनवताना सुद्धा केळ त्याच्यामध्ये घालायची सवय आहे. पण खरं म्हणजे पंचामृत हे दही, दूध, तूप, मध आणि साखर यांच्यापासून बनलेलं असतं. तर असं दुधाचं आणि फळांचं एकत्र मिश्रण हे विरुद्ध आहारामध्ये येतं आणि ह्याच्यामुळं अनेक वेळेला त्वचा विकारांना निमंत्रण मिळतं. जेवणाच्या ताटात दुधाचे वाटे असल्याशिवाय अनेकांना जेवण जात नाही. दूध, भात, आमटी एकत्र करून खाणं किंवा चपाती किंवा भाकरी दुधात कुस्करून खाण्याची लोकांना सवय असते. पण दूध आणि इतर पदार्थांच्या मध्ये असणारी मीठ आणि चटणी या गोष्टी विरुद्ध संयोग ठरतात आणि ह्याच्यामुळं आपल्याला अपाय होऊ शकतात. अगदीच तुम्ही दुधामध्ये चिमटभर मीठ टाकून ठेवलं तर काय होतं हे मी वेगळं सांगायची गरज नाही. पूर्वीपासूनच जेव्हा मांसाहार आपण करणार असतो किंवा केलेला असतो त्या दिवशी दूध किंवा दुधाचे पदार्थ खाऊ नयेत असं म्हटलं जातं. पण अलीकडे बटर चिकन आणि इतरही अनेक रेसिपीज आपण आवडीनं खातो ज्यांच्यामध्ये मांसाहारी पदार्थ आणि दूध एकत्र आलेलं असतं. पण यामुळेच अनेक त्वचेच्या आणि ॲलर्जीच्या तक्रारी होत असतात. आपल्यापैकी अनेकांना मांसाहारी जेवणानंतर डेझर्ट म्हणून आईस्क्रीम खाण्याची सुद्धा सवय असते. तिथं सुद्धा हाच विरुद्ध संयोग घातक ठरतो. आता तुम्ही म्हणाल की आम्ही तर दूध घेतच नाही, त्याच्यापेक्षा आम्ही नेहमी चहा घेतो. पण चहासोबत तुम्ही काय खाताय? ब्रेड, बिस्किट, पोहे, चिवडा, फरसाण ह्या सगळ्या गोष्टी जर तुम्ही चहाबरोबर खात असाल तर चहामधलं दूध आणि ह्या सगळ्या गोष्टींच्या मधलं ॲडेड सॉल्ट हा पुन्हा विरुद्ध आहार ठरतो आणि ह्याच्यामुळं अम्लपित्त होऊ शकतं. आता आपल्या अगदी जिव्हाळ्याच्या पदार्थाकडे येऊयात. जेव्हा आपण पेशंटच्या आहाराची माहिती घेत असतो त्यावेळेला अनेक जण सकाळी ब्रेकफास्टच्या वेळेला चहा आणि चपाती घेतात. बनवायला सोपं आणि खायला सोपं. आणि एकदा खाल्लं की दुपारपर्यंत चहा आणि चपातीमुळे भूकच लागत नाही. खरं म्हणजे ह्याला आपण युनिव्हर्सल ब्रेकफास्ट म्हणूनच जाहीर केलं पाहिजे. पण चहा आणि चपाती जर आपण एकत्र घेत असू तर चहामधलं दूध आणि चपातीमधलं मीठ आणि तेल हा विरुद्ध संयोग होतो. ह्याच्यामुळं अग्निमांद्य, अपचन होतं, पोट गच्च होतं आणि त्यामुळे आपल्याला दुपारपर्यंत भूक लागत नाही. पण ह्याच्यामुळं चिरकाल टिकणारा अजीर्ण, आम्लपित्त आणि त्वचा विकाराला आपण आपसुकच निमंत्रण देत असतो. दूध इतकं सेन्सिटिव्ह आहे की तेलकट, तिखट, खारट ह्यांच्याबरोबरच आंबट गोष्टींशी सुद्धा त्याचं वैर आहे. आणि त्यामुळेच आंबाटीची भाजी, लोणचं, पालेभाज्या हे सुद्धा तुम्ही दुधाबरोबर एकत्र करून खाणं टाळलं पाहिजे. मग याच्यामध्ये मार्ग काय काढायचा? दूध घेताना कोणती काळजी घ्यायची? तर खरं म्हणजे दूध हा स्वतंत्रपणे घेण्याचा पेय पदार्थ आहे. त्याला तुम्ही इतर कुठल्याही गोष्टीबरोबर शक्यतो एकत्र करून खाऊ नका. अगदीच जर तुम्हाला गरज वाटेल तर साखर किंवा गरजेनुसार तुम्ही हळद टाकून दूध घेऊ शकता. दूध तुम्ही जेवणाच्या मागं पुढं 2 ते 2.5 तास घेणं टाळा. ज्या दिवशी तुम्ही मांसाहार करणार असाल त्या दिवशी तर अजिबातच दूध किंवा दुधाचे पदार्थ तुम्ही घेऊ नका. जर लहान मुलांना भात किंवा चपाती तुम्ही दुधाबरोबर देत असाल तर भात आणि चपातीच्या पिठामध्ये मीठ घालणं तुम्ही टाळा आणि चपातीला तेल न लावता चपाती करा. चहासोबत जर तुम्ही इतर कुठलेही पदार्थ खात असाल, जी सवय अनेकांना असते, तर प्रत्येकानंच लक्षात ठेवा की चहाबरोबर ब्रेड, बिस्किट जरी तुम्ही खात असाल तरी त्याच्यामध्ये सुद्धा मीठ असतं आणि तिथं सुद्धा आपण विरुद्ध आहारच घेत असतो. दूध पूर्णान्न आहेच. आयुर्वेदामध्ये त्याची प्रशस्ती वर्णन केले आहे. योगशास्त्रामध्ये सुद्धा नित्यसेवनीय गोष्टींच्या मध्ये दुधाचा समावेश केलेला आहे. पण
जर हे दूध आपण योग्य प्रकारे घेतलं तरच ते आपल्याला अमृतासम फायदे देतं, अन्यथा ते आपल्याला विषाप्रमाणे मारक सुद्धा ठरू शकतं.